शेतकरी बंधूंनो, आज आपण शेवगा पिकाची छाटणी कशा प्रकारे करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत। आता शेवगा पीक जो आहे हे त्या ठिकाणी आयुर्वेदिक पीक आहे। हे जवळजवळ शेवगाचं शेंगा जे आहेत जवळजवळ 200 रोगावरती चालतात। मग या ठिकाणी त्या उद्देशाने मग म्हटलं की चला शेवग्याचं पीक आपण घेऊया, आणि मागणी पण त्या ठिकाणी आयुर्वेदिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असते। आता या ठिकाणी आपण शेवगा कटिंग करण्यासाठी आपण मोठं कैची आणलेलं आहे। या कैचीचा वापर या ठिकाणी होणार नाही, कारण या ठिकाणी याचा जो शेंडा जो आहे तो आपण हाताने पण कट करू शकतो। ज्या ठिकाणी जाड शेंडा आहे त्या ठिकाणी आपण कात्रीचा वापर करू शकतो, पण या ठिकाणी आपण हाताचा वापर करणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी आहे 3 फुटाची काठी। आपलं झाड जे आहे, झाड आपण दंडामध्ये लावल्यामुळे ते अर्धा फूट खोल आहे। जर आपण वरती बेडवर लावलं असतं तर त्या ठिकाणी झाडाची उंची वाढली असते आणि आपण 2.5 फुटावरच कट केला असता, परंतु आपण दंडामध्ये लावल्यामुळे आपण ते 3 फुटावरती कट करणार आहोत। आता झाड कट करण्याचा उद्देश काय असतो की वारं आल्यानंतर झाड पडू नये किंवा त्याला कुठलाही धोका होऊ नये व शेंगा चांगल्या प्रकारे लागावेत, यासाठी आपण त्याचा शेंडा कट करणार आहोत। म्हणजे झाडाची उंची पण मापात राहते आणि झाड पडण्याचा धोका पण त्या ठिकाणी नसतो। म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ते झाड जे आहे ते 2.5 फुटापर्यंत आल्यावर शेंडा त्याचा कट करायचा आहे, म्हणजे त्याला फुलं पण चांगली लागतील आणि चांगल्या प्रकारे शेंगा लागतील आणि वाऱ्यापासून पण त्याचं संरक्षण होईल। आता ह्या आमचा प्लॉट जो आहे हा 2 एकराचा अर्धा एकराचा प्लॉट आहे। याच्यामध्ये आपण पहिले डबल पीक घेतलेला आहे, आपण कांदा आणि शेवगा। तर तुम्हाला शेंडा कट कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला। सुरुवातीला आपण या ठिकाणी काठीचं एक टोक त्या बुडामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर जिथं येतंय त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, शेंडा कट करायचा आहे। मग या ठिकाणी आपण अशा प्रकारे शेंडा हा कट केलेला आहे। सोपी पद्धत आहे, काय अवघड नाही आहे। अशाच प्रकारे आपण याची छाटणी जी आहे ती करणार आहे। आणि याचं बूड जे आहे हे बूड त्या ठिकाणी अंगठे एवढं जाड झालं तरी पण चालतंय। हा शेवगा जवळजवळ 2.5 महिन्याचा आहे। 1-1.5 महिन्यामध्ये तुमचा शेवगा जर एवढा उंचीचा झाला तर तुम्ही कटिंग करू शकता। तर त्याचं बूड जे आहे ते त्या ठिकाणी अंगठे एवढं जाड झालं पाहिजे। धन्यवाद मित्रांनो, नंतरची माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल। धन्यवाद।